हॅलो गाईज, तर आपण आज ना 6 मंथसाठी हाफ केक बनवला आहे. तर हा हाफ KGचा हाफ केक आहे आणि कस्टमरने आपल्याला हा रेफरन्स फोटो दिलेला, तर ह्याच्यानुसार आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ना मी ही स्टिक्सची जी CD आहे ती बनवून घेतली आहे. ही कशी बनवली जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आपल्या अकाउंटला टाकली आहे यूट्यूबलाच, तर तुम्ही तिथून बघू शकता. आणि आता आपण हा फटाफट डेकोरेट करूया. येस, मी फर्स्ट टाईम डेकोरेशन करते अशी डिझाईन. आपली डिझाईन नाही आहे, ही कस्टमरने पाठवलेली आहे. तर बघूयात कसं डेकोरेशन होतं आहे, कसं कस्टमरने दिले त्याच्यानुसार आपण बनवायचं ट्राय करूयात. ही मला इथून कट करावी लागणार आहे आधी. त्याच्यासाठी ही दिसते तार आणि स्टिक्स कटिंगची आहे ही माझ्याकडे पकड. ती खूप यूजफुल ठरते मला वेगवेगळ्या गोष्टीसाठी. तर त्याच्यासाठी मी हे CD कट करून घेतलेली आहे. ओके, तर मला जरा फोटो बघून नीट बघावं लागणार आहे की कशी काय त्यांनी केलं आहे. तर हे खाली थोडंसं क्रीममध्ये खोचलं आहे, वरती थोडंसं क्रीममध्ये खोचलं आहे मी. आणि अजून काय सेम हाय होणार आहे 6 मंथ. हे पण एक सेम केलं आहे मी. ठीक आहे. 6 ॲक्च्युली किटकॅट केक आहे, तर मध्ये आता हे किटकॅट लागणार आहेत मला. तर खोचताना जस्ट म्हणजे थोडा वेळ आधीच केक बनवला हवं, खूप तिकडे गेलं. इथे मध्ये मला किटकॅट लागतं आहे, जाणवतं आहे की किटकॅटवर पीस घेतला आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे. ओके, तर हे जे फोटोज आहेत ना, हे बाबूचेच फोटो आहेत ज्याचं 6 मंथ आहे. आणि हेच कस्टमरने मला स्वतःच पाठवलेत की हे फोटो लावायचे. ठीक आहे, तर हा फोटो वरती लावायला सांगितलं आहे मला, केकच्या वर लाव. आणि अजून एक फोटो आहे तो खाली लावायला सांगितला. ठीक आहे, तर हे मी प्रॉपर स्टिकने लावून घेते आहे. आणि अजून काय सांगितलेलं की ह्याच्या मागे बलून्स हवेत असे. तर हा थोडा मी केक इथे किटकॅट लागतंय मला जाणवतंय. ओके, आणि आता जर तुम्हाला मी केक कसे बनवते हे जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे कसं मी माझे सगळे केक कसे बनवते हे तुम्हाला दिसणार. ओके, आता अजून काय करायचं आहे. येस, ह्या बाबूचा फोटो इथे पाहिजे त्यांना. मला हा फोटो खूप छोटा वाटतोय आता केकनुसार, छोटूसाच वाटतोय. आणि ह्याच्यामध्ये पण तसं छोटूसाच आहे आणि बलून्स आहेत. इथे पण जास्ती ॲक्च्युली काय सीन झालं आहे, इथे कमी बलून्स आहेत, इथे जास्त बलून्स आहेत. इथे जास्त बलून्स सूट होतील, इथे कमी बलून्सचं पण एक माझ्याकडे स्टिकर असेल, मी ते लावते. आधी क्लाउड्स करून घेऊयात. मागे क्लाउड्स आहेत केकच्या, ते लावून घेते. तर हा एक बलून्सचा आहे माझ्याकडे.
येस, तर हा केक असा ऑलमोस्ट मी सिमिलर बनवलेला आहे. एकच गोष्ट राहिली आहे फक्त स्टार्स, आणि जे की मी काढायला विसरली आहे स्टार्स. ओके, तर आता थोड्या वेळात मी स्टार्स वगैरे रेडी करून घेते आणि कस्टमरला विचारते की नाव काय टाकायचं आहे. मग आपला केक रेडी होईल आणि मग रेडी झाला की मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. ओके, तर मी सगळे स्टार्स रेडी करून ठेवलेत. मगाशी जरा मी विसरून गेली की स्टार्स पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर पण लूक आहे. तर चला स्टार्स लावून घेते मी. हेच फोटोमध्ये सुद्धा पेपर थीमवालेच स्टार्स होते, सो मी पण पेपर थीमवालेच बनवलेले आहेत. त्याच्यावरनं गोल्डन बॉल्स नाही आहेत, पण मला असं वाटतंय की गोल्डन बॉल्स टाकायला पाहिजे, लुक जरा वाढेल. करू का ॲड, म्हणजे कसं छान दिसेल. ओके, तर ना कस्टमरने म्हणजे जो केक पाठवलेला त्याच्यावर गोल्डन बॉल्स वगैरे नव्हते, पण मला असं वाटतं की ना थोडंसं 1-2च गोल्डन बॉल्स टाकले तरी खूप छान वाटेल. आणि ना हा जो मागचा जो पार्ट आहे ना, ह्याच्यावर हे जे आपण स्टिक खोचून बघतो, तर हा आहे चॉकलेट किटकॅट फ्लेवरचा केक. तर सो आतमध्ये ते ब्राऊन ब्राऊन दिसते आणि ते छान नाही दिसणार. त्याच्यामुळे मागून केक एवढा खास नाही दिसणार. तर मी काय करणार आहे माहिती आहे का, ह्याचे ना असे व्हाईट ड्रॉप्स द्यायचे, म्हणजे ज्या कलरचं तुम्ही केकला फिनिशिंग देता ते फील करतं ते त्याचेच ड्रॉप्स द्यायचे, म्हणजे कसं ते ना असं विचित्र काय दिसणार नाही, वेगळा कलर. ठीक आहे. आणि येस, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये ना 2-3च का जास्त पण नाही. येस, छान दिसतंय. मस्त वाटतं ना. बस ॲक्च्युली ना हे एक्स्ट्रा ॲडिशन करायला मला कधी कधी भीती वाटते, कारण की मग कस्टमर असं बोलायला नको का मी हे नव्हतं सांगितलं, तुम्ही हे काय केलं वगैरे. ठीक आहे. बाकी तर येस, एक्झॅक्ट सेम केलेला आहे मी केक. आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.